सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्यात। सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये उपसमितीपुढे सादर होणार आहे। सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारी पातळीवर हालचाली। विखे पाटलांनी पुणे विभागाकडून अहवाल मागवला। मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा। सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार। हैदराबाद गॅझेट जीआरला सिमिलर निकष लावण्यात येणार अशी प्राथमिक माहिती आहे। पाहू शकाल की इसवी सन 1885 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्हा गॅझेटियरमध्ये कुणबी शीर्षकाखाली स्वतंत्र माहिती दिलेली आहे आणि 20व्या शतकात जिल्ह्यात कुणबी जातीचे स्वतंत्र अस्तित्व आढळत नसून ते मराठा जाती अंतर्गत लोप पावल्याचे आढळते। सातारा औंध गॅझेटचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे। सातारा गॅझेटसाठी त्रिसदस्य समिती स्थापन केल्याचीही माहिती आहे। 13 ऑक्टोबर 1967च्या पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना दाखल देण्यास हरकत नसल्याचं सरकारी पातळीवर मत आहे। जे काय सातारा गॅझेटर बाबतीतले डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत आणि ते खूप जुने डॉक्युमेंट्स आहेत, जीर्ण असतात, पण हा प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावी, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं। जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील। हैदराबाद गॅझेटियर मध्ये बीजेएनटी म्हणजे धनगर, वंजारी, बंजारा या सगळ्यांना तुम्ही एसटी मध्ये घ्या असं हैदराबाद गॅझेटियर म्हटलेलं आहे। द्या आता। शिवेंद्रराजेंनी देखील पुणे विभागीय आयुक्तांकडून सातारा गॅझेट बाबत माहिती घेतली आहे, तर पुणे विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे विखे पाटलांचे आदेश आहेत।